वळूयात पुढच्या बातमीकडे। आणखी एका कंपनीला गुंतवणूकदारांना गंडा घातलेला आहे। करोडो घेऊन टोरेस कंपनी चालक फरार झालेला आहे। गुंतवणूकदारांची कंपनी बाहेर गर्दी जमलेली पाहायला मिळाली। नवी मुंबईमधल्या तुर्भे इथली ही घटना उघडकीस आलेली आहे। आणखी एका कंपनीने गुंतवणूकदारांना गंडा घातलाय। गुंतवणूकदारांची कंपनी बाहेर गर्दी झाल्याचं पाहायला मिळालंय। नवी मुंबईमधल्या तुर्भे इथे ही कंपनी होते आणि हा कंपनी चालक करोडो रुपए घेऊन फरार झालेला आहे। मैंने 1 तारीख को टॉरेस में जो रजिस्टर्ड है प्लेटिनम हम प्राइवेट लिमिटेड नाम से मैंने 8 लाख का डायमंड मैंने परचेस किया था। दादर के स्टोर से मैंने परचेस किया था और इन लोगों ने मुझे कमिट किया था कि मुझे पर वीक 10% रिटर्न मिलेगा पूरे 1 साल तक, मतलब 52 वीक्स के लिए। और आज मैं यहाँ पे विजिट कर रहा हूँ, देख रहा हूँ तो पूरा स्टोर बंद है। सिर्फ यही नहीं, ऑलमोस्ट इनके जो अलग अलग 6 स्टोर हैं, सारे के सारे 6 स्टोर उनके बंद आ रहे हैं और इनके अलावा और जितने भी स्टोर है सारे स्टोर बंद है और सारे इनके फोन नंबर बंद आ रहे हैं। तर टोरेस नावाच्या कंपनीने हा गुंतवणूकदारांना गंडा घातलेला आहे। करोडो रुपये घेऊन हा कंपनी चालक फरार झालेला आहे। इथे गुंतवणूकदारांची या कंपनीच्या बाहेर गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते। नवी मुंबईमधल्या तुर्भे इथे ही कंपनी होते। या कंपनीमधून करोडो रुपये घेऊन चालक फरार झालेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। कविता, नेमका काय प्रकार घडलाय? नक्कीच जान्हवी, तुर्भेमधील टोरेस कंपनी जी आहे या ठिकाणी नागरिक जे आहेत ते गुंतवणूक करत होते आणि याच कंपनी चालकाने नागरिकांचे करोडो रुपये घेऊन जे आहे हा फरार झालेला आहे। 3 ते 3.5 हजार नागरिकांनी या कंपनीमध्ये पैसे गुंतवले होते। एपीएमसी पोलीस जे आहेत ते या ठिकाणी आता घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस अधिक तपास देखील या ठिकाणी करत आहेत। अचानक कंपनी बंद झाल्याने गुंतवणूकदारांनी जे आहे त्या कंपनीच्या बाहेर गर्दी केली होती। घटनास्थळी तात्काळ जे आहे एपीएमसी पोलीस जे आहेत ते दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। जान्हवी, जी पुढची कारवाई कशी असणार आहे कविता? नक्कीच जान्हवी, कंपनी चालकाचा शोध जो आहे तो आता एपीएमसी पोलिसांकडून घेण्यात येतोय। एपीएमसी हा जे कंपनी चालक आहे हे ताब्यात आल्यानंतर त्याचबरोबर जे गुंतवणूकदार आहेत त्यांच्याकडनं अधिकची माहिती घेऊन जे आहे तो पुढील तपास जो एपीएमसी पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। जान्हवी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।